शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का? वाढ होणार तर कधी, किती आणि कशामुळे होणार? काय महत्त्वाचे कारण? सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल असाल तर माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल म्हणजे नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोच असते. चला तर व्हिडिओला सुरुवात करतो आहे. करू शकता राजस्थानात कांद्याचे भाव 50% घसरले. शेतकऱ्यांनी 4 ट्रॉली कांदा नदीत फेकला. बघू शकता सप्टेंबरमध्ये कांद्याच्या भावात जवळपास या ठिकाणी 50% या ठिकाणी घसरण झाली. फेब्रुवारी 2019 नंतर ही सर्वात मोठी घसरण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर राजस्थानमधील शेतकऱ्यांनी या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी सरकारकडे केली. सरकारने अंदाजानुसार कांदा पीक उत्पादक खर्च प्रति किलो 8 ते 10 रुपये किलो आहे. पण शेतकऱ्यांचे या ठिकाणी म्हणणे आहे की प्रत्यक्षात पीक उत्पादन खर्च प्रति किलो 18 ते 20 रुपये आहे. तरी त्याला खैरथल बाजार समितीत प्रति किलो 5 रुपये दराने कांदा विकावा लागत आहे. यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. एकूणच कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट बनली आहे. आणि या परिस्थितीमुळे या प्रकरणी शेतकरी संघटना, किसान महापंचायतचे कांदा उत्पादक अशा आर्थिक अडचणीतून वाचण्यासाठी बाजार हस्तक्षेप योजनेची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. जर सरकारने या समस्येवर तात्काळ लक्ष दिले नाही तर राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी देण्यात आलेला आहे. अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब, कमेंट करा. जय महाराष्ट्र, जय श्री. धन्यवाद. भेटूया पुढे महाराष्ट्र. धन्यवाद.